नमस्कार. जनहित मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया विशेष बातमीपत्र. हिमायतनगर येथील नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना पडला महापुरुषांच्या प्रतिमांचा विसर. संस्कृती आणि सौंदर्याने नटलेल्या जगातील एकमेव देश म्हणून भारताची गणना होते. भारताची संपत्ती मिळवण्यासाठी अनेक परकीयांनी भारतावर आक्रमणे केली आणि या देशाची मालमत्ता त्यांनी लुटून नेली. आपल्या देशावर अतिक्रमण करणारे अनेक होते, परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी झिजले इथले फक्त देशाचे समाजसेवक आणि क्रांतिकारक. आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेऊया. छत्रपती शिवरायांनी जनतेला गुलामीतून मुक्त केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून देशाला अनमोल असे संविधान दिले. या देशामध्ये महिला समाज सुधारकांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आपले योगदान दिले. परंतु एवढे काही असताना हिमायतनगर येथील नगरपंचायतीने साफ या महापुरुषांकडे दुर्लक्ष केले आहेत का, असा संतप्त सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत. देशातील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा असायला हव्यात, परंतु याला हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालय अपवाद आहे. याबाबत आम्ही कर्मचाऱ्यांशी विचारले असता आम्ही महापुरुषांच्या प्रतिमा व्यवस्थित बाजूला काढून ठेवल्या आहेत, अशीही त्यांनी आमच्या प्रतिनिधींना उत्तरे दिलीत. देशातील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये प्रतिमा आहेत, परंतु हिमायतनगर येथील कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा का नाहीत, हा एक संशोधनाचा विषय आहे. महापुरुषांच्या प्रतिमा जर जपून ठेवण्यासाठी असतात तर मग त्या भिंतीवर का लावल्या जात नाहीत. यावरून असं दिसून येते की हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालयाचे अधिकारी यांना महापुरुषांचे वावडे असल्याचे जनतेमधून बोलल्या जात आहेत.